सकाळच्या सेशन मध्ये आपण पंढरपूर वारीचा इत्थंभूत वर्णन वाचलं. कारण ते इतकं सविस्तर वर्णन कुठेच मी पूर्वी वाचलं नव्हतं, ऐकलं नव्हतं. आता आळंदीला जो उत्सव झाला समाज ज्ञानेश्वर महाराजांचा संजीवन समाधीचा, तर त्याचं फार सुरेख वर्णन करून ठेवलंय संतांनी. ते आपण करूया, वाचूया. एक मिनिट. मी स्क्रीन शेअर करतोय. सोळा पान. हा, संतांच्या गोष्टी. संजीवन समाधी ही जागृत असून ज्ञानदेव आजही प्रचिती देतात. प्रत्येक भक्ताचा जसा भाव असेल तसे ज्ञानदेव अनुभवाला येतात. आता म्यूट करायला हरकत नाही बाकीच्यांनी. त्या समाधी स्थानाची स्पंदनं अफाट अलौकिक अशी आहेत. समाधी सोहळा लाखो भक्त मोठ्या भक्तिभावानं साजरा करतात. आपले संसार ताप विसरून ज्ञानदेवांना अश्रूंचा अभिषेक करतात. ते मौलिक अमूल्य अश्रू ज्ञानदेवांना भावतात. ते माऊली होऊन आपल्या लेकरांना सांभाळतात. लौकिकातली माय ही जन्मदात्री, तर ज्ञानेश्वर माऊली ही विश्वाची माऊली. ती आपल्या लेकरांच्या प्रगतीसाठी सदैव हात पुढे करते. ही मीटिंग 40 मिनिटांनी संपली की मी परत तीच लिंक वापरून दुसरी मीटिंग चालू करेन. तर सगळ्यांनी परत त्या मीटिंगला जॉईन करा. हा, सुमारे 725 वर्षापूर्वी संत ज्ञानेश्वर महाराजांनी संजीवन समाधी घेतली. 7 शतकं उलटून गेली तरी हा समाधी सोहळा भक्तांच्या अंतःकरणाच्या पटलावरून पुसला गेला नाही. त्याचा अमीठ ठसा उमटला. हजारो घराण्यातून परंपरेतून आळंदी वारी चालत आली आणि आजही चालू आहे. लाखो वारकरी माऊलींच्या समाधी दर्शनासाठी राज्यभरातून येतात. ज्ञानेश्वर माऊलींचा जयघोष होऊन अवघी अलंकापुरी इंद्रायणी नदी अंतर्बाह्य थरारते. पंढरीचा पांडुरंग देखील माऊलींच्या दर्शनासाठी येतो. त्याला ज्ञानेश्वर माऊलींना भेटल्याशिवाय चैन पडत नाही. ते ह्या गोष्टी आपल्याला माहिती नसतात. आणि बऱ्याच लोकांना हेही माहिती नाही की मुक्ताईनगरला मुक्ताबाईंची यात्रा असते. त्याला पण जवळजवळ 1-2-3 लाख वारकरी येतात, दिंड्या येतात, मोठा उत्सव असतो, जत्रा असते. आणि सोपान काकांची पालखी तिथे तिथे पण यात्रा असते. आणि त्र्यंबकेश्वरला संत निवृत्तीनाथांची पण यात्रा असते. हे मोठमोठ्या यात्रा आहेत. तिथे लाखो वारकरी येतात, अनेक दिंड्या येतात. तर हे आपल्याला जरा एक एक आता ह्याच्यातनं कळतंय. तर या पालखी सोहळ्यात 26 दिंड्या सहभागी होतात. आळंदीची यात्रा कार्तिक कृष्ण त्रयोदशीला ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधी सोहळ्यात सुखाचा स्वानुभव घेण्यासाठी लाखो भाविकांची पावले आळंदीकडे वळतात. विविध धार्मिक कार्यक्रम होतात. सर्वात भावपूर्ण कार्यक्रम म्हणजे समाधीच्या अभंगांचं गायन. पिढ्यानपिढ्या घराण्यामध्ये समाधी अभंग म्हणण्याचा मान चालत आलेला आहे.
वेगवेगळे फडकरी दिंड्या यांच्याकडे हा समाधी अभंग उभे राहून गायन करण्याचा मान आहे. माऊलींच्या संजीवन समाधीचे साधारणपणे 70 अभंग आहेत. हे संत नामदेव महाराजांच्या स्फुरणामधून साकारलेले अभंग आहेत. नामदेव महाराजांच्या प्रारंभीच्या अभंगात समाधीची पूर्वपीठिका व्यक्त झाली आहे. ते म्हणतात, किती सुंदर अभंग आहेत हे. महाउत्सव त्रयोदशी केला त्या ज्ञानदेवासी, मग नाम म्हणे विठोबासी, चरण धरून या. समाधी सुख दिधले देवा, ज्ञानांजन अलकापुरी ठेवा. अजान वृक्षी बीज बोलधावा, ज्ञान जनासी कृपा आली विठ्ठलासी. म्हणे ज्ञान देवा परियेसी, तीर्थ भगीरथी अहर्निशी. तुझ नित्य स्नानाशी, दिधली इंद्रायणी दक्षिण वाहिनी. कार्तिक त्रयोदशीच्या शुभ दिवशी साधा उत्सव नाही, तर महाउत्सव केला. ज्ञानदेवांना विठ्ठलाने म्हणजेच परमात्मा परमेश्वराने समाधी सुखाचा सुरेख अनुभव दिला. अलंकापुरी पुण्यभूमीमध्ये हा महाउत्सव संपन्न झाला. अजान वृक्षातळी ज्ञानदेवांवर श्री विठ्ठलाने कृपा केली. ही कृपा अत्यंत आगळी वेगळी असून तिचं वर्णन करण्यास शब्द अपुरे पडतात. भागीरथी तीर्थ कायम जवळ ठेवून नित्य स्नानासाठी इंद्रायणी ही दक्षिण वाहिनी नदी दिली. अलंकापुरीच्या वैशिष्ट्यांचं वर्णन करणारा वरील अभंग आहे. संत नामदेव महाराज वर्णन करतात, मुसंडुनी निवृत्ती आलिंगो लागला, आणिकांच्या डोळ्या अश्रू येती. अमर्याद कधी केली नाही येणे, शिष्य गुरुपण सिद्धी नेले. गीतार्थांचा अवघा सोहळा, गुह्य गोप्य माळा लेवलिया. फेडली डोळ्यांची अनंत पारणी, आता ऐसे कोणी सखे नाही. काढोनिया गुह्य वेद केले फोल, आठवती बोल मना माझी. वैराग्याचा मेरुमणी असलेले ज्ञानदेवांचे सद्गुरू निवृत्तीनाथांची अवस्था कशी झाली ते या अभंगातून लक्षात येते. त्यांच्या नयनातून अश्रूंच्या धारा बरसू लागल्या. ज्ञानदेवांचे गुणवर्णन करून ते आठवून त्यांना गहिवरून आले. भावना अनावर झाल्या. अत्यंत विनम्र, मर्यादांचे उल्लंघन न करणारा असा अलौकिक शिष्य असलेल्या ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरी लिहून गीतेमधील गुह्याची उकल केली. अशा ज्ञानदेवांना निवृत्तीनाथ वारंवार आलिंगन देऊ लागले. आपल्या शिष्याचा संजीवन समाधी सोहळामुळे विरह होणार या विचारामुळे ते व्याकुळ झाले. अशा अवघड वेळी स्वतः पांडुरंग सकल संतांना सांगतात. कारण हा इतिहास आहे की प्रत्यक्ष पांडुरंग तिथे उपस्थित होते आणि त्यांना समाधीच्या पायऱ्या उतरताना पांडुरंगांनी त्यांचे हात धरले होते. आणि हे सगळ्या संतांना दिसलेलं आहे. सामान्य माणसांना दिसलं असेल की नाही सांगता येत नाही, कारण ह्या जगाच्या वेगवेगळ्या अवस्था असतात. जगाच्या वेगवेगळ्या हे आहेत, रूप आहेत. यातलं एक आहे ते सूक्ष्म रूप आहे. हे स्थूल विश्व, तसंच सूक्ष्म विश्व आहे. सूक्ष्म विश्वातल्या गोष्टी सूक्ष्म देह किंवा सूक्ष्म दृष्टी असणाऱ्या लोकांनाच दिसू शकतात. आपल्यासारख्यांच्या डोळ्यांना सूक्ष्म सृष्टीमधलं काही दिसू शकत नाही, पण संतांना ते दिसतं. या लोकांकडे ती खास शक्ती असते. त्याप्रमाणे कारण विश्व असतं, महाकारण आणि कारण विश्व आणि महाकारण विश्व. हे चार प्रकारचे माणसाचे पण म्हणजे देह चार प्रकारचे असतात. स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह आणि महाकारण देह. महाकारण देह म्हणजे या विश्वाचा देह. मनुष्य आध्यात्मिक प्रगती करून महाकारण देहापर्यंत पोहोचल्यावर त्यानंतरच त्याला मुक्ती मिळते, असं दासबोधामध्ये त्याने स्पष्टपणे लिहिलेलं आहे.
आणि ह्या सगळ्या मुक्ती अवघडच असतात, त्याच्यात शंका नाही. आणि महाकारण देहापर्यंत जर पोहोचले तर पुढची मुक्ती आपोआप मिळते आणि सगळं विश्वाचा अनुभव मिळतो, सगळं विश्व अनुभवायला मिळतं. त्यानंतर तो आत्मा मुक्त होतो आणि परमेश्वराशी एकरूप होतो, असं पण लिहिलेलं आहे दासबोधामध्ये. तर हा असा शिष्य, त्याचा समाधी सोहळा. मग पांडुरंग स्वतः संतांना सांगतायत, देव म्हणे असे आठवाल फार, लागेल उराशी समाधीस, रुक्माबाई म्हणे याज लागी जाण, ब्रह्मखूण मिळविली. अर्थात तुम्ही सगळेजण ज्ञानदेवांच्या वेगळ्या वेगळ्या आठवणी सांगाल, प्रसंग आठवाल, तर समाधी सोहळ्याला फार उशीर होईल. सोपानदेव, मुक्ताबाई, अनेक संतांना, ज्ञानदेवांना दूर करावसे वाटेना. प्रत्यक्ष जगन्माता रुक्मिणी देखील तिथे हजर होती. ज्ञानदेव मोठे भाग्यवान, ब्रह्मखूण घेऊन अवतरलेल्या चारही भावंडांचं मूळ रूप किंवा अवतार सांगण्याची विनंती त्यांनी विठ्ठलाला केली. काय दिव्य अनुभव आहे रे बाबा. कोणतीही उपाधी नसलेले ज्ञानदेव समाधी घेण्यास परिपूर्ण आहे. समाधी सोहळ्याचा तपशील नेत्रांसमोर समाधी सोहळ्याचे दृश्य साकार करणारा नामदेवांचा अभंग आहे. निवृत्तीने बाहेर आणिले गोपाळ, घातियेली शिळा समाधीसी. सोपान मुक्ताई चांडिती शरीरा, म्हणती धरा धरा निवृत्तीसी. आणि कांची तेथे उद्विग्नती मने, घालिताती सुवने समाधीसी. नामदेवे भावे केली असे पूजा, बापा ज्ञान राजा पुण्य पुरुषा. अवघड असा समाधीचा क्षण आला. निवृत्तीनाथांनी गोपाळाला ज्ञानदेवांच्या भुयारामधून बाहेर आणले, म्हणजे पांडुरंगांना बाहेर आणले. समाधीच्या स्थानी शिळा ठेवून स्थान बंद केलं. सोपान मुक्ताई निवृत्ती यांना शोक अनावर झाला. अनेक संतांनी उद्विग्न मनाने ज्ञानदेवांच्या समाधीवर फुले अर्पण केली. नामदेवांनी अत्यंत मनोभावे पुण्यपुरुषाच्या, ज्ञान राजाच्या समाधीचे पूजन केले. प्रत्येक अभंग म्हणता म्हणता भक्तांचा कंठ दाटून येणं स्वाभाविक आहे. संजीवन समाधी ही जागृत असून ज्ञानदेव आजही प्रचिती देतात. प्रत्येक भक्ताचा जसा भाव असेल तसे ज्ञानदेव अनुभवाला येतात. त्या समाधी स्थानाची स्पंदनं अफाट अलौकिक अशी आहेत. समाधी सोहळा लाखो भक्त मोठ्या भक्तिभावानं साजरा करतात. आपले संसार ताप विसरून ज्ञानदेवांना अश्रूंचा अभिषेक करतात. ते मौलिक अमूल्य अश्रू ज्ञानदेवांना भावतात. ते माऊली होऊन आपल्या लेकरांना सांभाळतात. लौकिकाची माय ही जन्मदात्री, तर ज्ञानेश्वर माऊली ही विश्वाची माऊली. ती आपल्या लेकरांच्या प्रगतीसाठी सदैव हात पुढे करते. आशीर्वादाचा प्रेमळ हस्त भक्तांच्या शिरावर ठेवते. त्यांचा जन्मजन्मी सांभाळ करते. अशा अलौकिक ज्ञानेश्वर माऊलींचा समाधी सोहळा थेट हृदयाला जाऊन भिडणारा आहे. अवघी जय जयकारे पिटियेली टाळी, उठली मंडळी वैष्णवांची, सहमंडळी सारे उठले ऋषीश्वर, केला नमस्कार समाधीसी. तर असा हा समाधी सोहळा. आता आपल्याला अजून काही कोणाला काही बोलायचं असेल तर बोलूया, नाहीतर मग आपण संतांच्या गोष्टीला सुरुवात करू. पहिली गोष्ट आहे एकनाथ महाराजांची. सुरुवात करूया. हो सर. चालेल, सुरुवात करतो. कुणीतरी ब्राह्मण संत एकनाथ महाराज यांचे घर शोधत शोधत फार लांबून आला होता.
नाथांच्या घरात आल्यावर त्याचा अवघा शीण निघून गेला. त्याच्या मनात एक अधीरता, उत्कटता दाटून आली होती. घरात गेल्यावर नाथ दिसताच त्या ब्राह्मणाने त्यांचे पाय धरले. हात जोडून तो नाथांना म्हणाला की, नाथ बाबा, मला भगवंताचं, श्रीकृष्णाचं दर्शन घडवा. एकनाथ महाराज यांना काहीच समजेना. हा कोण, कुठला ब्राह्मण, आपली व त्याची ओळख पण नाही. त्याला मी कुठे राहतो हे पण माहिती नाही. माझे घर शोधत शोधत तो आलाय. तेवढ्यात तिथे गिरिजा देवी म्हणजे नाथांच्या पत्नी आल्या. त्यांनी पण तो ब्राह्मण नाथांना काय म्हणत आहे ते ऐकले होते. नाथांनी त्याला उठवून जवळ घेतले, पण तो ब्राह्मण मात्र एकच वाक्य परत परत म्हणत होता, नाथ बाबा, मला भगवंतांचं, श्रीकृष्णाचं दर्शन घडवा. त्या ब्राह्मणाची नजर घराचा कानाकोपरा शोधत होती. नाथांनी त्याला मंचकावर बसवले, स्वतःच्या हाताने त्याचे पाय धुतले. तोपर्यंत गिरिजा देवींनी गुळ पाणी आणले. ते पाहून त्या ब्राह्मणाचं मन भरून आलं. तो पटकन खाली बसून नाथांचे पाय धरून त्यांना म्हणाला की, नाथ बाबा, मला 15 दिवसापूर्वी दृष्टांत झाला. भगवान श्रीकृष्ण माझ्या स्वप्नात आले आणि मला म्हणाले की, मी एकनाथ महाराज यांच्या घरात गेली 12 वर्ष झाली श्रीखंडाच्या रूपात राहत आहे. आता माझी येथून जायची वेळ झाली आहे. तुला जर माझे दर्शन घ्यायचे असेल तर तू एकनाथ महाराज यांच्या घरी ये. 12 वर्ष, नाथ बाबा, मला सांगा ना, 12 वर्ष तुमच्या घरात भगवान राहत होते, ते कुठे आहेत? हे ऐकून गिरिजा देवींची शुद्ध हरपली. नाथ देहभान विसरले. प्रत्यक्षात देव आपल्या घरात गेल्या 12 वर्षापासून पाणी भरत होता. आपल्याला त्याने साधी ओळख पण दिली नाही. इकडे या ब्राह्मणाच्या स्वप्नात जाऊन 15 दिवस अगोदर त्याला सांगितले. तो श्रीखंड्या कालच घरी जाऊन येतो असे सांगून निघून गेला होता. नाथ खांबाला टेकून हळूहळू खाली बसले. गिरजादेवी भानावर आल्या. मग श्रीखंडाच्या आठवणी मनात येऊ लागल्या. ते श्रीखंडाचे साधेपण, त्याची प्रत्येक हालचाल, शांतपणे आपले काम करणे, काल जातानाच त्याचं मुग्ध हसणं. नाथांचे डोळे भरून वाहू लागले. त्यांनी ध्यान लावले आणि त्यांना समजले की प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण, द्वारकेचा राजा, आपल्या घरात पाणक्या बनून गेली 12 वर्ष राहत होता. इकडे गिरिजा देवीची अवस्था पण काही वेगळी नव्हती. दोघांनीही एकमेकांकडे पाहिले. गिरिजा देवी मनात म्हणत होत्या की, चोर, माखन चोर, चितचोर 12 वर्ष आमच्या जवळ राहिला, पण कळूही दिले नाही. इतक्या वर्षात तू आमच्यावर अपार माया केलीस. नाथ खांबाला धरून उठले. त्यांनी रांजण पाहिला, त्याला स्पर्श केला. श्रीखंडानं 12 वर्ष खांद्यावरून वाहिलेली कावड पाहिली, तिला स्पर्श केला. नाथांच्या डोळ्यातून पाणी वाहू लागले. श्रीखंड्या जिथे जेवायला बसायचा, जिथं विश्रांती घ्यायचा, नाथ श्रीखंड्यांचा स्पर्श जिथे जिथे झाला होता तिथे तिथे हाताने स्पर्श करू लागले. गिरिजा देवींनी तर डोळ्यातील अश्रूंनी श्रीखंड्या जिथे बसत असे तिथली जमीन अक्षरशः भिजवून काढली. कंठ दाटून आला. त्यांनी आकाशाकडे पाहिले आणि म्हणाल्या, हे भगवंता, सगळीकडे तूच आहेस. डोळ्यात तूच, देहात तूच, अंतर्बाह्य तूच आहेस. आमच्या घरात श्रीखंडाच्या रूपात तूच राहत होतास. आम्ही तुला एक गरीब साधा पाणक्या समजलो. आम्हाला क्षमा कर. देवा श्रीकृष्णा, पण तू जर खरोखरच श्रीखंडाच्या रूपात आमच्याकडे गेली 12 वर्ष राहत होतास, हे खरे असेल तर प्रसाद रूपाने काहीतरी श्रीखंडाची खूण दे. काय आश्चर्य! रांजण दुथडी भरून वाहू लागला. जोरात वारा सुटला आणि कोपऱ्यातील श्रीखंडाची घुंगूर काठी त्या वाऱ्याने पडली. घुंगराचा आवाज झाला. त्या घुंगूर काठीला एक भरजरी शेला बांधलेला होता. त्या शेल्यातून केशर आणि कस्तुरीचा सुगंध नाथांच्या घरात सगळीकडे व्यापून उरला. तो ब्राह्मण या सगळ्याला साक्षी होता.
तो आ वासून हे बघत होता. भगवान श्रीकृष्णाने त्याची पण इच्छा पूर्ण केली. आपल्या सगळ्यांची अवस्था पण तीच असते. देव कुणाच्या तरी रूपात आपल्या आसपास राहत असतो, आपली सेवा करत असतो, आपल्याला मदत करत असतो आणि आपल्याला ते माहीत पण नसते. कळते तेव्हाच जेव्हा ती व्यक्ती निघून जाते. ही अशी नाथांची गोष्ट. आता बहिणाबाईंची पुढची गोष्ट वाचू का? काय करायचे? पुढची गोष्ट वाचायची असेल तर मी वाचतो. त्यानंतर मग आपण थांबू. जर हो सर, वाचा. मीटिंग संपली तर परत दुसरी मीटिंग हीच लिंक वापरून चालू करेन. परत लॉग इन करा चालेल चालेल. आणि मग नंतर मग माझ्या मते आपण उद्या सकाळी 11 वाजता परत बाकी संतांच्या गोष्टी बघूया. ज्यांना वेळ असेल ते चालेल. जॉईन व्हा. आणि हे शेवटी सगळं युट्यूबवर पोस्ट करणार आहे. त्यामुळे तुम्ही परत युट्यूबवर बघू शकता आणि नवीन जनरेशनच्या सगळ्या लोकांना, पुढच्या पिढीला पण हे त्या लिंक पाठवा. त्यांना म्हणावं की ऐक आणि वाच, कारण इथे ऐकण्याचंही काम करता येतं, वाचता पण येत आहे. तर खूप सुंदर माहिती दिली म्हणजे सर तुम्ही, अगदी खरंच. अलीकडेच आलेल्या होऊन गेलेल्या संत, त्यांचा मुलगा सोपानदेव चौधरी यानं त्यांच्या आठवणी लिहून ठेवल्यात. त्यातली ही एक आठवण आहे. एकदा गावात कीर्तनाचे कार्यक्रम चालू होते. अख्खा गाव ते ऐकायला गोळा होत होता. बहिणाबाई सुद्धा जायच्या, पण 3-4 दिवस झाल्यावर त्या जायच्या बंद झाल्या. हे सोपानदेवांच्या लक्षात आल्यावर त्यांनी विचारलं बहिणाबाईंना, काय ग तू जात नाहीस आजकाल कीर्तनाले? त्यावर बहिणाबाई म्हणाल्या, 2-3 दिवस गेलते की, पण ते कीर्तन करणारा बुवा स्वतःच काय सांगतच नाही. तुकाराम हे म्हणला, नामदेव ते म्हणला. अरे तुला डोळं दिलं नाही का देवानं? तुला जग दिसत नाही? तुला मेंदू नाही विचार करायले? तुला काय सुचत नाही का तुझ्या बुद्धीप्रमाणे? तेव्हा तरी स्वतःच काहीतरी सांगत जा. आपलं काय रोज उठून तुका म्हणे, नामा म्हणे, सोमा गोमा म्हणे. त्या काळात कसं काय बहिणाबाई अशा विचारांची झाली असेल? त्यांनी लिहिलंय, मन पाखरू पाखरू त्याची काय सांगू मात, आता होत भुईवर गेलं गेलं आभाळात. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर. जिवंत काव्य रचनेची निसर्गदत्त प्रतिभा लाभलेल्या अहिराणी भाषेतून अतिशय सोप्या शब्दात जीवनाचे तत्वज्ञान सांगणाऱ्या बहिणाबाई चौधरी. 20व्या शतकाचा पूर्वार्ध हा मराठी वाङ्मयाचा सुवर्णकाळ समजला जातो. खानदेशातील सुप्रसिद्ध कवी सोपानदेव चौधरी हे अत्रे यांचे निकटचे स्नेही होते आणि बहिणाबाई या त्यांच्या मातोश्री. एके दिवशी अचानक सोपानदेव आचार्यांकडे आले आणि पुढे काय झाले ते खुद्द अत्रे यांनी बहिणाबाईंच्या कविता पहिल्यांदाच, म्हणजे त्यांच्या मृत्यूनंतर 1 वर्षाने 1952 मध्ये प्रकाशित झालेल्या संग्रहाच्या प्रस्तावनेत लिहून ठेवला आहे. ते म्हणतात, बहिणाबाई या सोपानदेवांच्या मातोश्री 1951 साली वयाच्या 72व्या वर्षी मरण पावल्या. सोपानदेवांची आणि माझी 20-22 वर्षांची मैत्री आहे, पण त्यांच्या माझघरात सोन्याची खाण दडलेली असेल याची मला माहिती नव्हती. त्यांना स्वतःला याची जाणीव असेल, पण ते पडले मुलखाचे लाजाळू. त्यांना वाटले की खानदेशी वऱ्हाडी भाषेमधल्या आपल्या अडाणी आईच्या ओव्यांचे सुशिक्षित आणि सुसंस्कृत महाराष्ट्र कौतुक करेल की नाही कोणास ठाऊक, म्हणून इतकी वर्ष ते तोंडात मूग धरून बसले. मागल्या दिवाळीत आधी एक दिवस ते माझ्याकडे आले आणि एक चतकोर चोपडी उघडून हळूच त्यात उतरलेली आपल्या आईची एक कविता भीत भीत त्यांनी मला वाचून दाखवली. येरीत 2 मोठा, दोन्ही मधी पाणी एक, मोठ हाकलतो एक, जीव पोसतो कितीक. त्याबरोबर ती वही मी त्यांच्या हातून खसकन ओढून घेतली
आणि आदाशासारख्या साऱ्या कविता भरभर चाळल्या. भाषेची मला कुठेच अडचण वाटली नाही. मी ओरडून सोपान देवांना म्हणालो, अहो हे 52 कशी सोनं आहे. ही महाराष्ट्रापासून लपवून ठेवणे हा गुन्हा आहे. त्याच क्षणी ते काव्य प्रसिद्ध करायचे आम्ही ठरवले. अत्रे यांनी त्यानंतर तातडीने परचुरे प्रकाशन मंदिराचे गपा परचुरे यांच्याशी संपर्क साधला आणि बहिणाबाईंच्या कविता त्यांच्या मृत्यूनंतर का होईना छापण्यात आल्या. पुस्तकातून त्या घराघरात गेल्या आणि अनेकांच्या ओठांवर जाऊन बसल्या. ग्रामीण भागातील अर्धशिक्षित अशा एका महिलेनं आपल्या स्वतःच्या शब्दातून व्यक्त केलेल्या भावना इतक्या प्रभावी होत्या की एकदा त्या ओळी कानावर पडल्यावर त्या आठवणीत कायमच्या रुतून बसायच्या. साध्या सोप्या शब्दात त्यात व्यक्त झालेलं जीवनविषयक तत्वज्ञान तर या ओव्यांना थेट संत कवींच्या पातळीवर घेऊन जाणारं होतं. आज 50-500 वर्षानंतर देखील पण तूच तुझी वैरी हे त्यांचे ओव्या. स्त्री पुरुष समानता हे किती पूर्वीच आहे बघा. अमेरिकेत इंग्लंडमध्ये तेव्हा स्त्री पुरुष समानता नव्हती. हे त्यांनी त्या काळी भारतात लिहून ठेवलंय. स्त्री पुरुष समानता विचार मले पटते, खरं सांगतो बाईच बाईच्या जीवावर उठते. माणसानं म्हणतात माग ठेवल्या बाया, पण एक हातानं सांगा वाचतात का टाया. बाईचं सुख पाहून बाईच आतून पेटते, खरं सांगतो बाईच बाईच्या जीवावर उठते. बाईच्याच बोटावर माणूस नाचत असतो, कसा काय बाईले तो कमी लेखत असतो. जागोजागी आपल्याले हेच दिसत असते, खरं सांगतो बाईच बाईच्या जीवावर उठते. एसटीत बाईले माणूस जागा देईन, पण बाई मात्र बाईले तशीच उभी ठेईन. आणखीनच ते आपलं खतकल मांडून बसते, खरं सांगतो बाईच बाईच्या जीवावर उठते. पोराच्या लग्नात हुंडा कोण मागते, पोराची माय सारं घरूनच सांगते. सून आली घरी की सासूलेच खुपते, खरं सांगतो बाईच बाईच्या जीवावर उठते. एक दिवस माया घरी साई माई आली, काय सांगू राजा मले लय खुशी झाली. बायकोले बाप माह्या हे बी खटकते, खरं सांगतो बाईच बाईच्या जीवावर उठते. मला वाटलं साईले सिनेमाले नेवावं, बायकोची बहीण म्हणून मागीन ते देवावं. बायकोले वाटे आता महापत्ता कटते, खरं सांगतो बाईच बाईच्या जीवावर उठते. बायकोची बहीण असून माझ्या मनात आदर, तिची बहीण असून तिले आहे काय कदर. माझ्या बहिणीले हे खलबत्त्यात उठते, खरं सांगतो बाईच बाईच्या जीवावर उठते. नणंद ही भावजयवर गाजवते ठेका, महामान मोठा म्हणे असा तिचा हेका. हिले काही घेतलं की ती तिकडे फुकते, खरं सांगतो बाईच बाईच्या जीवावर उठते. पोरगा व्हावा म्हणून बाया हट्ट करतात, देवी देवतांचे त्या उपवास धरतात. पोरींची संख्या अशानच घटते, खरं सांगतो बाईच बाईच्या जीवावर उठते. मुलगा मुलगी होणं नसते आपल्या हाती, मुलगा असतो दिवा तर मुलगी असतात ज्योती. माझं नाव दीपक आणि माझ्या बहिणीचं नाव ज्योती. बुद्धीनं मुलगी ही यशो शिखर गाठते, खरं सांगतो बाईच बाईच्या जीवावर उठते. माणूस म्हणून स्त्री पुरुष सारखेच माना, केव्हाचा हा संदेश आहे. प्रगतीच्या प्रवाहात दोघायले आणा, भेदभावाची दरी मग आपोआप मिटते, खरं सांगतो बाईच बाईच्या जीवावर उठते. अशा अनेक काव्यपंक्ती मराठी माणसाच्या मनातून दूर होऊ शकलेल्या नाहीत. त्यामुळेच या अशा अजरामर ओळींची गाणी होणं
जितकं स्वाभाविक होतं तितकंच ती रेडिओवरनं पुढची 5-7 दशकं वाजत राहणं हेही अपेक्षितच होतं. बहिणाबाईंच्या प्रतिभेचे अनेक नमुने इथे सादर करता येतील, पण वानगी दाखल त्यातील एक सादर करण्याचा मोह आवरता येणं कठीण आहे. आपलं मन चंचल असतं हे सर्वांनाच ठाऊक आहे. बहिणाबाईंच्या कविता या खरं तर सर्वांनी मुळातूनच वाचायला हव्यात. त्याची गोडी ही अशा सुशिक्षित आणि सुसंस्कृत शब्दातून व्यक्त करणं कठीणच आहे. खूपच सुंदर बहिणाबाईंचं. आता आपण इथे थांबूया. उद्या 11 वाजता परत चालू करू. संतांच्या गोष्टी खूप आहेत. माझ्याकडे 61 पानं आहेत. आज आपल्याला 18 पानापर्यंत पोहोचलोय आपण. 61 पानं व्हायला खूप वेळ लागणार आहे. तर हळूहळू पूर्ण करावं बघा असा विचार आहे. आता मी इथे थांबवतो आणि आपण काय करूया की आता थोडा वेळ गप्पा मारूया आणि मग मीटिंग आपोआप संपेल. मग परत काही चालू करत नाही. ठीक आहे ना? 17 हो जण सर. आहेत आणि 17 जणांनी ही मीटिंग अटेंड केली. मला खूप छान वाटतंय. माया तुझा कॅमेरा चालू कर. माया आहे. जोगळेकर, मंगलताई तुम्ही पण कॅमेरा चालू करा. सगळ्यांना आपण नुसते सर खूप सुंदर माहिती दिली तुम्ही. थँक्यू थँक्यू. आणि माहिती मला ही सगळी सर मिळाली आहे. फेसबुकवर कशी मिळाली गोळा केली आहे. माहिती सगळं सर? हो. खूप रिसर्च केला असेल ना तुम्ही? खूप मला बाई अनेक वर्षांपासून मी ही गोळा करून ठेवली. हा तेच. आणि मी हे सगळं ह्याच्यावर फेसबुकवर मराठी संवर्धन मंडळ म्हणून एक ग्रुप आहे. त्या ग्रुपवर पोस्ट अच्छा. करतो संतांच्या गोष्टी म्हणून. अशा 23 ओके. गोष्टी त्या ग्रुपवर पोस्ट केल्या. त्या काल रात्री बसून सगळ्या एकत्र केल्या. 61 पानं भरली आहेत. ओके. हे माहितीच नव्हतं एवढी गोष्टी सगळ्या संतांची गोष्टी. आणि अशा जॉईन केली मीटिंग असं गोष्टी होतं. तुम्हालाही सापडल्या तर मला पाठवा किंवा फेसबुकवर पोस्ट करा. तर हा सर. मी हे सगळं युट्यूबवर टाकणार आहे. आणि कोणाला जर ह्याचं टेक्स्ट हवं असलं तर ती वर्ड फाईल मी ईमेल न पाठवू शकेन. सगळी 61 पानांची. शिवाय आपण उद्या सकाळी 11 वाजता काय करू, ते माझ्या मनात असलेलं राहून जात आहे की पांडुरंगाष्टकाचा अर्थ सगळ्यांना मी वाचून दाखवणार आहे. माझ्याकडे त्याचा अर्थ आहे मराठीतून. इंग्रजीत पण आहे. जर जरूर असली तर आपण इंग्रजीत पण वाचूया. पण मराठीत सगळे आपले लोक आहेत. तर ते आपण सुरुवातीला पांडुरंगाष्टकाचा अर्थ घेऊन मग बाकीच्या संतांच्या गोष्टी चालू ठेवू. उषामाई आहे, चित्रा आहे. हे कोण आहे? दीपक, मी मी एक वाक्य बोलू मध्ये? हो हो, बोला ना नक्की. आता सगळेच म्यूट काढा त्याने आणि सगळे खूप गप्पा मारूया. छान वाटलं. हा बोला बोला ना. खूप छान वाटल्या दोन्ही गोष्टी ऐकायला आणि इतक्या सहजतेने आणि रसाळ वाणीत सांगितल्यास हो. खरोखर गोष्टी आणखी ऐकत राहावं असंच वाटत होतं. आणि मी थोडीशी एक 5-10 मिनिटं उशिरा जॉईन झाले. एक जण आले होते, ते गेल्यावर मग मी ऑन केला. पण छान वाटलं, त्यामुळे सुरुवात बुडली माझी. हरकत नाही. आणि सकाळचं सेशन 2 तासाचं झालं ते पण युट्यूबवर पोस्ट करणार आहे. त्यामुळे सगळं परत बर सकाळचं सेशन पण ऐकता येईल. सकाळच्या सेशन मध्ये पंढरपूर वारीचे जवळजवळ 6 मोठा सोहळा पंढरपूरमध्ये काय कसा चालतो त्याचं वर्णन सगळं वाचलेलं आहे. ते पण फार बर सुंदर झाला सकाळचा कार्यक्रम. मग ते YouTube वर सर येईल ना? आळंदीला भिंत दाखवली. हो हो, ते युट्यूबवर टाकणार आहे. सर आळंदीला भिंत आहे ना ती? ओके. काय म्हणताय? सर आळंदीला भिंत मी गेलो होतो आळंदी इथे खूप वर्षापूर्वी. हो तर हो भिंत सगळी प्लास्टरिंग केली. खरोखर ती भिंत आहे का ती काय उन्हाळीची? हो हो, खरी भिंत आहे. जी चालवली ती आज पण त्यांनी व्यवस्थित हा ठेवलेली तेच. आहे. हा ते बोलले प्लास्टरिंग काय केले लोक चावीने पोखरायची भिंत. हो हो. नाही, आणि पूर्वी मला वाटतं शिडी पण होती भिंतीवर जाता यायचं पूर्वी. पण आता तेच आहे, काय त्याला परवानगी नाही आहे. नाही खूप पूर्वी होती शिडी होती, शिडीनेच गेलो होतो. शिडीनं पण वर जाता प्लास्टरिंग येतं. करून ठेवली तुम्ही का असं केलं? खरंय. आळंदी देवस्थान म्हणजे एकदम दिव्य आहे आणि ते पुण्याच्या जवळ आहे. हो. फारच चांगलं आहे. उषामाई काय म्हणते? नमस्कार. नमस्कार बेटा, छान मस्त सांगतोय. धन्यवाद. ऐकत राहावं असं वाटतंय नुसतं.
धन्यवाद. हो. आयपॅड वरून कोण लॉग इन झालेत? काय माहिती कोण आहेत त्यांनी आपलं नाव सांगावं. आयपॅड वरतून आशा बुतकर. कोण आहेत? यशोदाची आई. यशोदाची आई. हा, ओके. येस. खूप